फार समजूतदार आहे हो तुमची मुलगी. हो मग समजूतदार आहे. तिच्या आईचे संस्कार आहेत तिच्यावर. अगदी गौरीसारखं नशीब काढलंस बाळा तू. काळ पुन्हा एकदा तिथेच येऊन थांबल्यासारखं वाटतंय. एवढ्या मोठ्या माणसांच्या घरची लक्ष्मी झालीस तू. मला मला खूप भारी वाटतंय. माझा अर्धा आजार पण ना निघून गेल्यासारखं वाटतंय बाळा. सुखी राहा. आता आलाच तर थांबा. राधा तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. तिच्या स्वागतासाठी थांबा. आज एवढ्या उशिरा स्वागत? ते आजचा मुहूर्त चांगला होता ना, आणि बाबाही घरी आहेत म्हणून आज. हो द्या तुमच्या रीतिरिवाजानुसार होऊ द्या. सुखी व्हा. बघ, शेवटी मला क्लिक झालेली सून घरात आलीच. वा ग, मस्त. राधा, आता माप ओलांड आणि आत ये. हा, एक मिनिट. असं कसं? आधी नाव घे. उखाणा घेतल्याशिवाय नो एंट्री. नको. कशाला? अगं अनामिका, नको. का नको? नाही, तसं नाही. त्या दोघांचं घरात येणं महत्वाचं आहे ना. आणि जसं लग्न झालंय तर. अगं कसं का लग्न होईना, पण लग्न झालंय ना. अगं मग रीत असते नाव घेण्याची. करेक्ट दाजी. आणि मॉम, माझ्या फेवरेट ब्रोचं लग्न झालंय, सो उखाणा तो बनता है ना. चल बहिणी, कम ऑन. राधा, बाळा घे उखाणा. राधा घे. राधा, तुला उखाणा घ्यायचा नसेल तर तशी काही हरकत नाहीये. नाही घेईल ना ती. हे माझी मुलगी आहे ती, नाव घेईल. घे. नव्या नात्यासाठी ओलांडते उंबरा,
तयारी केली आहे मनाची. विराजसचं नाव घेते. या घरात शोधत राहीन सावली सुखाची. वा वा वा, वा वा, छानच. पण हे बघ, माझा नातू पण काही कमी नाहीये. तो तुला हरवेलच. विराजस, घे रे नाव. संसार होईल सुखाचा, आहे मला खात्री. जग जिंकण्याचं बळ देते राधाची मैत्री. वा, छानच. वा, एक नंबर हा ब्रो, एक नंबर. पण वहिनीचा बेस्ट होता. राधा, आता माप ओलांड आणि घरात ये. ते तुझी परीक्षा बघतील, पण तू मात्र मागे हटायचं नाही. कदाचित ते तुला मोलकरणीसारखंही वागवतील, पण तू पडेल ते काम कर. देवा, हा संसार सावरण्यासाठी मला बळ दे. गौरी, बघतेस ना कशी भरल्या घरात गेली आपली बिट्टी. प्रेमळ माणसं मिळाली तिला, आणि तिचे सासरे तर लाखात एक आहेत. करा, आनंद साजरा करा, पण हे सुख फार काळ टिकणार नाही. आता संजीवनी राधाचे असे हाल करेल की महिन्याभराच्या आत ही अनाथ इथून निघून गेलेली असेल. बरं का, ही विराजसची काकू देवयानी, असे, आणि हे काका राघवेंद्र बिराजदार. नमस्कार. हा, ह्यांना कुठेतरी पाहिलंय मी. हा, हे मिसळ केंद्रावर पाहिलं ना ह्यांना. ते जरा काम होतं म्हणून गेलो होतो तिकडे. आणि हो, हा विराजसचा चुलत भाऊ
राजबीर आणि ही विराजसची चुलत बहीण अनामिका. आणि ह्या विराजसच्या आजी. माझी राधा भाग्यवान आहे. ह्या अशा भरल्या घरात लग्न झालंय तिचं. काहीतरी पुण्य केलं असणार. तुला सांगतो, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. माझा तर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तुमच्याकडे मसाला यावा म्हणून खूप प्रयत्न केले. आणि बिराजदार साहेबांना खूप मानते होती. आता तर काय तुमच्या घरची सूनच झालीये. आता म्हणजे तुझं आता ते अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम काढायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हा, अजून एक, आमच्या राधाच्या हातची चव चाखून बघा. खूप छान स्वयंपाक करते ती. हो, नवीन सुनेला कुठे स्वयंपाकाला लावायचं का? हा, मग त्याला काय झालं? अहो, सून आहे तुमची. आता तिच्या हातच खायचं. ए वहिनी, तू मलाही शिकवा. मलाही खूप आवड आहे कुकिंगची, पण मला जमत नाही. अगं अनामिका, अगं पहिलाच दिवस आहे तिचा, तिला कुठे लगेच कामाला लावतेस? असू द्या ना, मग काय झालं? हा, शिकवेल ती. कुक शिकवेल. बरोबर, तुम्ही एवढा आग्रहच करतात तर मग मी नक्कीच सांगेन हो तिला. काळजी घ्या माझ्या लेकीची. येतो मी. राधा, सांभाळ स्वतःला. हा, आणि सासरच्यांचं मन मोडू नकोस. ते तुला आई बाबांप्रमाणे आहेत. झालं तुमचं? एक मिनिट. हा बा, ते तुम्ही आमचे व्याई झाले ना, तर तुमच्यासाठी हे. जे फार काही मोठं नाहीये, ते आमची परिस्थिती नाहीये ना. पण तुम्ही गोड मानून घ्या. हे आमच्या पोरीचं काही चुकलं माकलं तर माफ करा, सांभाळून घ्या. त्या पिकळची लायकी तरी आहे का? आओ, तुम्ही रागवू नका, शांत व्हा. हे बघ, मी त्या मुलीला सून म्हणून कधीच मानणार नाही. ती तर मला सहनच होत नाही. तिला लवकरात लवकर या घरात हाकलून द्या. तसं जर नाही झालं ना, तर मी स्वतः संपवून टाकीन तिला. ते जे खाली जे काही चाललं होतं ना मगाशी, ते अजिबात मान्य नाही मला. तिच्या त्या म्हातारड्याला जो काही गैरसमज झाला ना, तो खरा होऊ देऊ नका. तिला लवकरात लवकर या घरात हाकलून द्या. तिला मी सून म्हणून कधीच मान्यता देणार नाही आणि सुखाने जगून सुद्धा देणार नाहीये. खाली जे मी गप्प बसलो ना, ते माझी प्रतिष्ठा जपायला. तलवार म्यान करून ठेवली आहे, पण ती तलवारच आहे हे लक्षात घ्या.
मी तलवार उपसण्या अगोदर तिला हकलून द्या, नाहीतर तिच्या सोबत मी तुम्हालाही हकलून देईन. शांत व्हा, असं काय करताय? ती जाईल. तिला या घरात जागा मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो 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 ती मिसळवाली आली सुद्धा घरी. चला ना, आपण अजून गेलो सुद्धा नाही पाहिजे. चला चला चला. नाही, मी मला बरं नाही, सांगितलं ना तुला. म्हणजे काय झालं? हे ताप आलाय मला. ताप? ताप? काही ताप नाहीये तुम्हाला. चला बरं चला. आहे ताप, तो असा अंगदुखीचा ताप आहे. तो असं बाहेरून नाही जाणवत, आतल्यात जाणवतो. हाडात गेलाय ताप, खूप त्रास होतोय मला. हे असं पण असतं? हो. असेल असेल. बरं बरं, तुम्ही झोपा, आराम करा. हा तुम्ही, काही हरकत नाही. मी जाते आणि मी बघते तिला. हे थांब थांब. असं असं ताप आलेला असताना सोडून जाशील मला? मला गरज आहे तुझी. बघ ना, असं वळलं तरी हात दुखायला लागला आणि पाय पण दुखतायत, डोकं पण खूप काय काय दुखतंय. अन्न खूप थंडी वाजते मला. प्लीज ते दार बंद करतेस का? नाही ना, ऐक ना, पायात खूप गोळे येत आहेत माझ्या. थोडेसे पाय चेपून देशील का प्लीज? आसू, यू लव्ह मी ना? डबल लव्ह यू. उभे पण ना. देते चेपून. तिथेच दुखतंय जरा. हळू, थोडं प्रेमात. सॉरी सॉरी. आय लव्ह यू. हा पण ना. हिला जर कळलं की बिट्टी माझी मुलगी आहे आणि तीही बाहेरख्याली संबंधातून जन्माला आली आहे, तर माझं या घरात राहणंच कठीण होऊन जाईल. नाही नाही नाही, काही सुचत नाही. तोवर खोलीतून बाहेर न पडणं छानपणाचं ठरेल. राधा, येतो बाळा. हा, जाऊया बाबू. येतो. काळजी घ्या. हो, तुम्ही पण. हा, गेले का ते? हो, आत्ताच गेले. विराजेस, तुला आजी शोधतीये बहुतेक. जा बरं बघ. बघतो. राधा, थोडं बोलायचं होतं. बोला ना. आमच्या आईंचा म्हणजे विराजेसच्या आजीचा ना फार उत्साह. त्यांनी तुमची रूम सजवली असणार. आज तुम्हाला एकत्र राहायचंय ना, म्हणून. म्हणजे त्या उत्साहात करत राहतीलच ग, पण यांना नाही आवडणार हे सगळं. मला वाईट वाटते ग, कारण तुला आता खूप कष्ट असणार आहेत, त्यात आणखीन हे. राधा, तुझ्या भल्यासाठी एक गोष्ट सांगायची होती. तू यांच्यापासून लपून राहशील का? म्हणजे विराजेसोबत राहिलीस तरी लपून. नाही म्हणजे मी त्यांना समजावतेच आहे, पण जोपर्यंत ते तुला सून मानत नाहीत ना, तोपर्यंत. म्हणजे उगाच कशाला ना त्यांच्या रागाला आमंत्रण द्यायचं, बरोबर ना?
तुला समजते ना मला काय म्हणायचंय ते? राधा, म्हणजे तू विराजा सोबतच राहा, पण लपून, यांना कळू न देता. जमेल ना तुला? आलेच मी.